तर मित्रांनो, आज आपण बघतोय होंडा युनिकॉर्न। तर समोर आपण बघू शकता होंडाचं जे या ठिकाणी बॅजिंग दिलेलं आहे, या ठिकाणी जे ते क्रोमचा यूज झालेला आहे। बाकी फायबर जे आपल्याला हार्ड फायबर ब्लॅक कलरमध्ये बघायला मिळून जातं। मडगार्ड जे या ठिकाणी हार्ड फायबरचा या ठिकाणी यूज झालेला आहे। टायर साईज जर आपण बघितली तर 80-100-18 जे आपल्याला ट्यूबलेस टायर जे या ठिकाणी बघायला मिळते। डिस्क ब्रेक जर आपण बघितला डिस्क तर 350 mm जे आपल्याला फ्रंट डिस्क दिलेलं आहे विथ ABS। या ठिकाणी आपण ABSची बॅजिंग बी बघू शकता। या ठिकाणी आपल्याला रिफ्लेक्टर दिलेलं आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो साईड गार्ड दिलेलं आहे। 160 cc जे ते इंजिन दिलेलं आहे। या ठिकाणी होंडाची बॅजिंग आणि आपल्याला जे 45 ते 50 जे या गाडीवरती मायलेज बघायला मिळतं, तसं या ठिकाणी आपल्याला किक ऑप्शन दिलेलं आहे। बाकी एक्झॉस्ट दिलेलं आहे। या ठिकाणी एक्झॉस्ट गार्ड जे आपल्याला मेटलमध्ये बघायला मिळतं। हे मोनोशॉक सस्पेन्शन जे या ठिकाणी बॅजिंग दिलेलं आहे। आपण सस्पेन्शन जे आपल्या व्हिडिओमध्ये बघू शकता। या साईडला जे युनिकॉर्नची बॅजिंग दिलेली आहे, तसंच इकडं टाकीवरती जे होंडाची बॅजिंग दिलेली आहे क्रोम फिनिशमध्ये। इथं जर बघितलं आपल्याला ऑन ऑफ स्विच दिलेलं आहे, तसंच या ठिकाणी होंडाची बॅजिंग देखील बघायला मिळून जाते। ॲनालॉग मीटर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळून जाते। या ठिकाणी जे होंडाचा लोगो दिलेला आहे। बाकी चावी आपण बघू शकता अशी की आपल्याला या ठिकाणी अवेलेबल होते। बाकी या साईडला जे आपल्याला लाईटचं ऑन ऑफ स्विच दिलेलं आहे, साईडला खाली त्याच्या इंडिकेटरचं ऑप्शन, तसंच इथं हॉर्नचं ऑप्शन दिलेलं आहे। साईड मिरर, तसंच फ्यूल टँक जर आपण बघितली 12 लिटरची जे आपल्याला फ्यूल टँक बघायला मिळते। या साईडला जे ते ग्रिप हँडल दिलेलं आहे। बॅक साईडला आपण बघू शकतो या ठिकाणी होंडाची बॅजिंग दिलेली आहे। हेलोजनमध्ये जे आपल्याला बॅक सेटअप बघायला मिळतो। साईड इंडिकेटर आपण बघू शकतो एक स्पोर्टी लुकमध्ये दिलेले आहे। खाली जर आपण बघितलं या ठिकाणी आपल्याला रिफ्लेक्टर, तसंच त्याच्या खाली आपल्याला नंबर प्लेटला जे लावायला जागा दिलेली आहे। या ठिकाणी जे आपल्याला साईड गार्ड दिलेलं आहे। या ठिकाणी फुटरेस्ट, तसंच या ठिकाणी मोनोशॉक सस्पेन्शनची बॅजिंग, या ठिकाणी युनिकॉर्नची बॅजिंग दिलेली आहे। इकडं आपल्याला जे गिअर लिव्हर आहे सिंगल गिअर लिव्हर या ठिकाणी बघायला मिळतं। सिंगल हॉर्न देखील या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे। या ठिकाणी जे ते होंडाची बॅजिंग दिलेली आहे। एअर कूल्ड या ठिकाणी इंजिनचा जो आहे तो यूज झालेला आहे। या ठिकाणी पण आपण टँकवरती होंडाची बॅजिंग बघू शकता। इथे जे आपल्याला पास लाईट दिलेला आहे। बाकी ओव्हरऑल गाडीचा लुक आपण व्हिडिओमध्ये बघू शकता। गाडी कशी वाटली तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ लाईक, शेअर आणि आपले चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा। धन्यवाद।